आज आपण खमंग, खुसखुशीत आणि टम्म फुगलेले असे कोकणातील प्रसिद्ध कोंबडी वड्यांची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी टम्म असा फुगलेला हा वडा तयार झालेला आहे. हे वडे करण्यासाठी आपल्याला भाजणी करण्याची गरज लागत नाही. अगदी 10 मिनिटातच हे वडे बनून तयार होतात. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला घरात भाजणी नसेल तर या पद्धतीने तुम्ही झटपट कोंबडी वडे तयार करू शकता. इथे तुम्ही या वड्यांचा आवाज देखील ऐकला असेल. अगदी खुसखुशीत असे वडे बनून तयार झालेले आहेत आणि अजिबात तेलकट देखील झालेले नाही. मस्त पोकळ असे थंड झाल्यावर सुद्धा हे असेच टम्म फुगलेले आणि मऊ लुसलुशीत राहतात. त्यानंतर सुद्धा ते वातड देखील होत नाहीत आणि घास देखील बसत नाही. असे वडे तयार करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत काही ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एका भांड्यात 2 कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. त्यानंतर मी त्यात पाऊण कप गव्हाचे पीठ घातलेले आहे. त्यासोबतच अर्धा कप मी इथे बेसन घेते आणि अर्धा कप रवा घ्यायचा आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका भांड्यात ज्या कपाने आपण पीठ घेतलंय ते 2 कप पाणी घ्यायचे आहे आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा धणे घ्यायचे, 1 मोठा चमचा बडीशेप घ्यायचं आणि 1 अर्धा चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत. खमंग असे भाजून घ्यायचे हे तिन्ही पण जिन्नस. यामुळे ना आपले वडे सुद्धा फार छान खमंग असे तयार होतात. इथे तुम्ही पाहू शकता याचा हलकासा रंग असा बदललेला आहे, म्हणजे हे छान खरपूस असे भाजून तयार झालेले आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे काढून घ्यायचे आहेत आणि बारीक पूड करून घ्यायची आहे. आता हे बारीक करून झालेली आहे पूड. त्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ना, त्यात ही पूड घालायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपण हाताने पुन्हा छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत. पाणी फार गरम असल्यामुळे इथे मी हाताने न मिक्स करता एक पळीचा वापर करत आहे. या पिठासाठी हे 2 कप पाणी मी पूर्णपणे घालणार आहे. मिक्स करून झाल्यावर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे हे पीठ आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनंतर छान अशी वाफ तयार झाली आहे झाकणावर. अशा प्रकारे वड्याचं पीठ झाकून ठेवल्यास पीठ छान मुरलं जातं आणि नरम देखील होतं. आता हे पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं. आता ह्याचा घट्टसर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा हे पीठ 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. पाच मिनिटांनंतर आपल्या हाताला पाणी लावून हा गोळा पुन्हा एकसारखा करून घ्यायचा. नंतर तुम्हाला हवा तेवढा पिठाचा गोळा घेऊन ह्या पद्धतीने तयार करायचा. त्यानंतर
एका पोलपाटवर प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. त्यावर हा गोळा ठेवून अशा प्रकारे वडा थापायचा आहे. थोडं थोडं पाणी लावलेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता. वडा अगदी एकसारखा थापून झालेला आहे. आता हा हलक्या हाताने प्लास्टिक पेपरवरून काढून घ्यायचा आहे आणि गरम तेलात तळून घ्यायचं आहे. त्यासाठी तेल हाय फ्लेमवरच गरम करायचं आणि अशाच प्रकारे सर्व वडे हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. जर तेल कमी तापलेलं असेल तर हे वडे खूपच तेलकट होतात आणि व्यवस्थित फुगत देखील नाही. अशा प्रकारे जर तुम्ही कोंबडी वडे तयार केले तर तुम्हाला वाटणारच नाहीत हे की बिना वाटणाचे भाजणीचे कोंबडी वडे आहेत. म्हणूनच या पद्धतीने कोंबडी वडे तुम्ही यावेळी नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. आजचे हे इन्स्टंट खमंग खुसखुशीत कोंबडी वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.